तब्बल 2 दशकांच्या प्रतीक्षेनंतर 2 ठाकरे बंधू हे एका व्यासपीठावर येणार आहेत आणि हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी अनेक कार्यकर्ते, अनेक शिवसैनिक, अनेक मनसैनिक इथे येत आहेत। सध्या मी वरळी डोममध्ये आहे आणि इथे पाहू शकतो जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठमोठे पोस्टर्स, बॅनर्स लागलेले आहेत ज्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे किंवा प्रबोधनकार ठाकरे अगदी या चारही पिढ्यांचे आपल्याला इथे फोटो पाहायला मिळतात आणि एकंदर अनेक शिवसैनिक इथे आहेत ज्यांनी अनेक वर्ष शिवसेनेत काम केलेलं आहे, शिवसेनेचा प्रवास पाहिलेला आहे। त्यांच्या मनात नेमकं काय भावना आहेत आपण जाणून घेऊयात। आता काय सांगाल, आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। एकेकाळी दोन्ही ठाकरे बंधू एकाच पक्षात होते, एका परिवारात होते आणि आज दोन्ही ठाकरे बंधू एका विषयाला घेऊन, एका विषयाला अनुसरून एकत्र येत आहेत, एका मंचावर येत आहेत। काय वाटतं तुमच्या मनात सध्या काय भावना आहेत? नक्कीच आज 5 तारीखचा दिवस म्हणजे आम्हाला एका दिवाळीसारखा आहे। कारण समोर तुम्ही पाहताय तर अरबी समुद्र आहे आणि ते ठाकरे बंधूंचा महासागर लोटणार आहे आता काही तासातच। ह्याची जय्यत तयारी गेली 5-6 दिवस चालू होती आणि आजचा हा महासागर ह्याच्या लाटा एवढ्या आदळणार आहेत त्या दिल्लीपर्यंत आदळणार आहेत। या समुद्राच्या लाटा किनाऱ्याप्रमाणे आदळतात पण ह्या लाटा दिल्लीपर्यंत आदळणार आहेत आणि नक्कीच हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांमध्ये एका दिवाळीपेक्षा मोठा आनंद उत्सव आहे। गेली 20 वर्ष ह्या काळ लोटला, ह्या दोन बंधूंमधला दुरावा होऊन आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 20 वर्षात आजची 5 तारीख आणि वरळी डोम हा एक ऐतिहासिक ठिकाण आहे। ह्या ठिकाणामध्ये मी लहानपणी रंधवा, दारासिंग, किंगकॉंग यांच्या कुस्त्या पाहिलेल्या आहेत आणि कुस्त्या बघत असताना आपल्या दारासिंगनी किंगकॉंगला हरवलेला आहे। म्हणजे तो दिल्लीतला किंगकॉंग आता आपल्याला हरवायचा आहे, त्या किंगकॉंगवर मात करायची आहे आणि त्या किंगकॉंगवर मात करत असताना ही जी वास्तू आहे डोम, ह्या वास्तूत मला वाटते 2017 साली एक महाअधिवेशन झालं होतं। सन्मान्य उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून त्या महाअधिवेशनाच्या आजच्या सोहळ्यामध्ये किती गर्दी होईल, किती तुम्हाला गर्दी अपेक्षित आहे आजच्या सोहळ्यामध्ये? आजच्या सोहळ्यात जवळजवळ आमची लाखाभराची अपेक्षित आहे गर्दी। डोम अपुरा पडेल का? डोम पूर्ण भरत आलेला आहे। आता बाहेर एक स्क्रीन लावलेली आहे परंतु मला वाटते हा समुद्र जी किनारा आहे या किनाऱ्यावर अक्षरशः माणसं बेदम, 10चा टायमिंग आहे म्हणजे 11पर्यंत चालू होईल हा मेळावा। अजून लोक येत आहेत बघा, आता तुम्ही मागे जर वळून बघितलं तर लोकांचा लोंढा येत आहे आणि अशा पद्धतीचा हा मेळावा दोन बंधू एकत्र येत आहेत आणि आम्ही गेली अनेक वर्ष शिवसेनेत काम करू। आम्ही सगळे शाखाप्रमुख सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिलेले सगळे शाखाप्रमुख आहेत। त्यांच्या यांनी बाळासाहेबांचा उल्लेख केला, मला हाच प्रश्न विचारायचा आहे, आज बाळासाहेब असते तर बाळासाहेबांना काय वाटलं असतं? दोन ठाकरे बंधू, त्यांचा पुतण्या, त्यांचा मुलगा एकत्र येत आहेत, एका विषयाला घेऊन एकत्र येत आहेत, त्यांना काय वाटलं असतं आज? बाळासाहेब असते तर ह्याच्यापेक्षा अजून गर्दी झाली असती आणि मुळात सांगतो बाळासाहेब आजही आमच्यासोबत आहेत। कारण आम्ही असे आता जे शाखाप्रमुख आम्ही जे आहोत ते बाळासाहेबांच्या राजवटी शाखाप्रमुख झालो होतो। दोन्ही बंधू एकत्र होते आणि आजही दोन्ही बंधू एकत्र तरी आम्ही सगळे शाखाप्रमुख एका जागेवर आहोत। एवढं आम्ही निष्ठेने प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम करतो आणि करत राहणार आहोत आणि म्हणून ही गर्दी तर काहीच नाही आहे। जसं आता सांगितलं की दिल्ली शहरांचे तख्त हलणार आहेत, हलणार नाहीत। आतापासून जे खेळ डॅमेज झालेले आहेत फक्त आता पोखराचे बाकी आहेत, तो प्रत्येक इथं आलेला शिवसैनिक आणि मनसैनिक हा तो पोखरल्याशिवाय राहणार नाही। आज बाळासाहेबांच्या मनात काय भावना असत्या जर ते असते तर? दोन ठाकरे बंधू एकत्र येतात, त्यांची जुनी अपेक्षा होती, त्यांची जुनी इच्छा होती। बाळासाहेबांची अपेक्षा तर सगळेच पूर्ण करतात। बाळासाहेबांची अपेक्षा दोन बंधू एकत्र तसं संपूर्ण महाराष्ट्र एकत्र राहिलं पाहिजे, मुंबईत मराठी म्हणून टिकला पाहिजे, ही बाळासाहेबांची जी अपेक्षा होती ती कायमस्वरूपी ह्यापुढे टिकल्याशिवाय राहणार नाही, एवढं इथं सांगू शकतो। आजचा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही आहे असं दोन्ही ठाकरे बंधू सांगतात, दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येत आहे। मात्र तुम्हाला राजकीय घोषणा व्हावी का, तुमची इच्छा आहे का? तुम्हाला काय वाटतं? या प्लॅटफॉर्मवर तर राजकीय घोषणा होईल असं मला वाटत नाहीये। व्हावी का, तुमची इच्छा आहे का? परंतु एक सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून जर म्हटलं तर नक्कीच याला राजकारणाची चाहूल आहेच आणि ती चांगल्या रीतीने सगळ्यांच्या समोर येत आहे आणि याला साक्षीदार संपूर्ण मुंबईकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र। आणि एक आपण जर प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने मला सांगावं असं वाटेल, न्यूयॉर्कमध्ये ज्या ठिकाणी राजकारणाचा एक उदय होतो म्हणजे एक ठिकाणी बॅनर लावला जातो, त्या ठिकाणी सुद्धा आपले जे मराठी माणूस परराज्यात राहून परदेशात जाऊन राहिलेला आहे, स्थायिक झालेले, त्यांनासुद्धा ही आशा आहे की उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी एकत्र यावं आणि बाळासाहेबांचा जो स्वप्नातील महाराष्ट्र आहे तो घडवावा आणि त्याची नक्कीच ही नांदी असेल। आणि राजकारणाचं म्हणून आता तुमच्यासमोर कालच आमच्या सन्माननीय माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी सांगितलं की मुंगीच्या पावलाने ते वेगळ्या मार्गाने महाराष्ट्रावर आघात करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याच
ताकदीने, हत्तीच्या ताकदीने हे सर्व मागे लोटून टाकण्याचं सामर्थ्य मराठी माणसामध्ये आहे आणि मराठी माणूस हे करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मराठी माणसाने करून दाखवण्याची गरज आहे. मात्र कुठेतरी या दोन भावांनी आता राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र यावं का, तुम्हाला वाटतं का, तुमची इच्छा आहे का? नक्कीच राजकीयदृष्ट्या ते एकत्र यावे, कारण जी सध्या मराठी माणसांची गळचेपी चालली आपण बघतायत मीडियाच्या माध्यमातून, पत्रकाच्या माध्यमातून ज्या मराठी माणसांवर अन्याय करतायत तो अन्याय नक्कीच दूर झाला पाहिजे. ह्यासाठी आमची सगळ्यांची भावना आहे की हे दोन्ही बंधू एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र महाराष्ट्र राज्य करायला पाहिजे आणि मराठी काय हे दाखवून द्यायला पाहिजे. परंतु हा जो विषय आला हा जबरदस्ती, म्हणजे आम्ही जेव्हा महानगरपालिकेत शिकत होतो त्यावेळेला 1ली ते 5वीपर्यंत आम्हाला हिंदी नव्हतं, 5वीच्या नंतर आम्हाला हिंदी आलं. परंतु हिंदी येत असताना हिंदीबरोबर आम्हाला संस्कृत होतं आणि त्या संस्कृतवर आम्ही स्कोरिंग करत होतो. त्या स्कोरिंगला जे 35 मार्क लागायचे ते आम्ही त्या संस्कृतच्या स्कोरिंगवर करत होतो. त्यावेळेला पण कधी हिंदी जबरदस्ती लादली नव्हती, परंतु ह्या शासनाने जी हिंदी लादली त्याच्यामुळे आजचा दिवस उजाडला आहे. कसंही असो, आजचा जरी दिवस उजाडला असला तरी ह्या दिवसावर मात केली शिवसेना मनसैनिकांनी मात केली आणि ते दाखवून दिलं आहे लोकशाहीमध्ये लोक किती इम्पॉर्टंट आहे. कारण तुमच्याकडे 5वी बहुमत असूनसुद्धा तुम्ही जे दाखवते 5वी बहुमत असून आम्ही काही करू शकतो तर तसंच ते शक्य नाही. कारण ही आम जनता आहे, आम जनतेला विचारात घ्यावंच लागेल ही या मराठी बांधवांची भावना झाली आहे आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला आलेला आहे. म्हणून हिंदी ही जबरदस्ती करतायत, जबरदस्ती लादतायत. देवेंद्र फडणवीस बोलतात एक आणि करतात एक, त्याचा हे प्रत्यय तुम्हाला दिसेलच आता काही क्षणातच. दोन्ही ठाकरे बंधूंचे राजकीय जे विरोधक आहेत त्या विरोधकांना आजचा सोहळा कसा वाटेल, त्यांनी याकडे कसं पाहावं विरोधकांनी? विरोधकांनी पत्रकारांना दाखवून दिलं आहे की हा सोहळा कसा असेल, कारण प्रत्येक पत्रकाराची ते उद्धटपणे बोलत आहेत, यात सगळं काही आलं. अशा प्रकारे एकंदर विरोधकांनी सुद्धा या संपूर्ण सोहळ्याची नोंद घ्यावी आणि अगदी शेजारी असलेला अरबी समुद्र, अरबी महासागर, त्याला लागून असलेला हा वरळी डोम आणि या वरळी डोममध्ये जो गर्दीचा सागर उसळणार आहे तो बऱ्याच गोष्टी सांगणार आहे, बऱ्याच गोष्टी सूचित करणार आहे. अशा प्रकारे अनेक मनसैनिक, अनेक शिवसैनिक आपली भावना व्यक्त करत आहेत. कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.